प्रश्न विचारणार काय सांगा सर, 31 उद्या आहे, त्या अनुषंगाने कसे नियम लागू केलेले आहेत? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 31च्या अनुषंगाने आम्ही ज्या अवैध मद्याचा वापर होऊ नये च्या अनुषंगाने आम्ही 7 पथकांची नियुक्ती केलेली आहेत. हे 7 पथकं जे अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्री यावरती पूर्णपणे नियंत्रण आणणार आहे. त्याचबरोबर अवैधरित्या ढाब्यावरती ज्या मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात त्यावरती नियंत्रण आणण्यात येणार आहे. यावेळी ढाब्यावरती जे लोक अवैधरित्या मद्यप्राशन करतील अशा लोकांचं ब्रीद अनालायझर मार्फत तपासणी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ढाबा मालकावरती करण्यात येणार आहे आणि ढाब्यावरील सर्व वस्तूंची आम्ही जप्ती करणार आहोत. तसेच जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत त्यामधूनही अवैधरित्या मद्य बाहेर पडू नये त्या अनुषंगाने सर्व मॅन्युफॅक्चरिंग युनिटवरती CCTV फुटेज आम्ही बसवलेले आहेत आणि त्याचं कंट्रोल संबंधित सुपरवायझरी ऑफिसरच्या जवळ ठेवलेलं आहे. आत्तापर्यंत जे मद्याचे परवाने आहेत, जे मद्य पिण्याचे परवाने आहेत ते विदेशी मद्यासाठी 55,000 परवाने देण्यात आलेले आहेत, तर देशी मद्यासाठी 10,000 परवाने आम्ही दिलेले आहेत आणि लाईफलॉंग जे परवाने आहेत ते 483 या वर्षात आम्ही दिलेले आहेत. आणि जे फार्म हाऊसवरती वगैरे जे पार्ट्या करतात आजच्या अनुषंगाने आतापर्यंत 7 ॲप्लिकेशन आलेले आहेत. ते 7 ॲप्लिकेशन आम्ही आत्ता मंजूर केलेले आहेत. आणि लोकांना मला हे आवाहन करायचं आहे की कोणालाही एकत्र जर पार्टी करायची असेल तर त्यांनी रीतसर ऑनलाईन ॲप्लिकेशन करून एक दिवसीय समारंभासाठीचा जो परवाना असतो FL4 तो मंजूर करून घ्यावा. कोणीही नवीन वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने तुमच्या आनंदामध्ये विरजन पाडण्याच्या अनुषंगाने तुमच्यावरती अवैध मद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949च्या अनुषंगाने कारवाई होईल. त्यामुळे कोणीही अवैध मद्याच्या अनुषंगाने पार्ट्याचं आयोजन करू नये हे मी सर्व जनतेला आवाहन करतो. सर, 31च्या अनुषंगाने किती पथके तैनात करण्यात आलेली आहे? जसं परराज्यातील माल मध्ये या ठिकाणी येत आहे किंवा मग बनावट दारू विक्री होते अशा ठिकाणी? आत्तापर्यंत आपण एकूण 7 पथकं तयार केलेली आहेत. सदर 7 पथकांमार्फत आणि गोपनीय माहिती जे खबरी आहेत त्यांच्यामार्फत आम्ही गोपनीय माहिती घेत आहोत. अद्यापर्यंत आम्हाला परराज्यातून मद्य येण्याबाबतची छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढ्या 4-5 दिवसामध्ये आम्ही कोणती कारवाई नाही, परंतु आम्ही पूर्णपणे वॉच ठेवून आहेत की अशा प्रकारचं कुठं बनावट मद्य किंवा परराज्यातील मद्याची विक्री होत आहे किंवा कसे, याबाबत आम्ही गोपनीय माहिती घेत आहोत.